सो युनियन याच्यामध्ये अर्ध्या तासामध्ये आय वुड लाईक टू कव्हर युनियन ऑल, सब क्वेरी अँड को रिलेटेड क्वेरीज, राईट. सो लेट मी गो टू अवर सिलेबस, कारण मला सिलेबस सुद्धा अपडेट करायचा आहे. राजू, ये जो सेशन है ना, प्लीज पुट इट ऑन यूट्यूब लेटर ऑन. वेयर इज द सिलेबस? So in this SQL server, subquery and co-related queries. Remember, आता ना टॉपिक वास्ट होऊन जाणार. आता वास्ट टॉपिक होणार आहे. जसं होतं ना की लाईक तुमच्या सेमिस्टर मध्ये की पहिला सेमिस्टर झालं आणि नंतर दुसऱ्या सेमिस्टर मध्ये पहिल्याचा टॉपिक पण असेल. दिस इज गोइंग टू बी नाउ क्युम्युलेटिव्ह. सो प्लीज सबक्वेरी केल्यावरती डोंट फॉरगेट अबाउट NG build and NG serve. When you go and do MVC core, हे विसरू नका abstract classes काय आहे. It would be catastrophic, guys. You know. So let us talk about this union and union all. So you can see here, मी एक टेबल बनवलेला आहे. एक MST_countries आहे. याच्यामध्ये one USA, 2 India, right? Let me create one more table. So what I will do is I will create one more table. You can see I am creating scripts into new query window. तर मी एक अजून एक टेबल बनवतो ज्याचं नाव आहे MST countries. MST countries, let's say I don't know काय नाव दिलं. MST countries some other table. एक आहे MST countries, एक आहे MST countries Asia. चला, याच्यामध्ये एशिया चे कंट्रीज असतील, राईट. So I'll execute this. So you can see now there are two tables out here. एक आहे MST countries. I can rename this and say that, let me not rename it. So MST countries, USA याच्यात UK आहे, right? Let's say MST countries Asia मध्ये, let's say we have India, Nepal and so on. India, say Nepal and so on, right? Now I want की या दोन्ही टेबलना मला जॉईन करायचंय. दोघींचं मला रेकॉर्ड घ्यायचंय आणि मला ID आणि कंट्री नेम करायचं, राईट. दॅट्स वेअर वी हॅव युनियन. युनियन काय करतो? देर इज नो क्रायटेरिया ऑफ जॉईन. प्लीज नोटा, युनियन आणि जॉईन मध्ये फरक आहे. युनियन म्हणजे काय? 10 रेकॉर्ड इकडचे, 10 रेकॉर्ड इकडचे, यांना क्लब करा, 20 रेकॉर्ड, बस. ते जॉईन होत आहेत की नाही होत आहेत, इट डज नॉट मॅटर, राईट. सो फॉर दॅट विल से सिलेक्ट स्टार फ्रॉम MST countries, union select star from MST countries Asia. This is Asia, right? Execute. आता बघा, you can see here because of union both the records have been joined and it is here, right? आता युनियन साठी काय काय थोडेसे क्रायटेरियाज आहेत. जसं एक्झाम्पल की दोन्ही टेबल्स मध्ये सेम फील्ड्स पाहिजे. म्हणजे तुम्ही असं नाही करू शकत की इकडे तुम्ही ठेवणार ID, राईट, आणि इकडे तुम्ही ठेवणार ID and name. This will not work, right? Means if you try to execute this, so invalid column name नाही, काय होतं तिकडं? Country name, I'm sorry. So country name, let me put country name. Execute. So you can see here key all queries which are using union must have an equal number of expression. म्हणजे दोघांमध्ये 2 फील्ड पाहिजे आणि त्या फील्डचे डेटा टाइप पण प्रॉपरली पाहिजे. मीन्स यू कॅनॉट डू लाईक दिस ऑल्सो, ID आणि कंट्री नेम. म्हणजे हा ID इंटिजर आहे आणि कंट्री नेम स्ट्रिंग आहे, हे पण नाही चालणार. तो बोलेल की cannot convert India to data type, right? So union काय करतो? Union basically I can do this, असं मी करू शकतो. कंट्री नेम पॉसिबल आहे, नो प्रॉब्लेम. बट यू कॅनॉट हॅव डिफरंट डेटा टाइप्स, राईट? सो 2 रूल्स आहेत युनियनचे. पहिला रूल हे आहे की जे टेबल्स तुम्ही युनियन करणार आहे, जे तुम्ही सिलेक्ट क्वेरी युनियन करणार आहे, त्याच्यामध्ये फील्डचा नंबर सेम पाहिजे, वरती 2 तर खाली पण 2. दुसरे हे आहे की त्यांची डेटा टाइप पण सेम पाहिजे. म्हणजे ID आणि नेम असं नाही चालणार, दोन्ही स्ट्रिंग पाहिजे किंवा दोन्ही इंट पाहिजे किंवा चारही जे डेटा टाइप ते करस्पॉन्डिंग डेटा टाइप त्यांच्या खालच्या टेबल संग मॅच व्हायला पाहिजे. हा युनियन आहे. देयर इज समथिंग कॉल्ड एज युनियन ऑल. दॅट युनियन ऑल काय करतो? फॉर एक्झाम्पल नाव लेट अस से याच्यामध्ये चुकीने कोणीतरी रेकॉर्ड टाकलंय इंडिया, चुकीने रेकॉर्ड टाकलं इंडिया, राईट?
आता काय होणार, when you just say union, right, when you just say union, he will only bring distinct records out. म्हणजे जर मी सिलेक्ट केलं, बघा याच्यात इंडिया एकदाच आलंय. इफ यू लुक ॲट नाव, इंडिया इज इन 2 प्लेसेस. इंडिया याच्यामध्ये पण आहे आणि इंडिया त्या दुसऱ्या टेबलमध्ये पण आहे. पण जेव्हा त्याने एक्झिक्यूट केले, इंडिया ओनली वन्स ही हॅज कम. बट नाव लेट अस से यू से नो, मला डुप्लिकेट चालेल. डोंट गो इन फिल्टरिंग ऑफ रेकॉर्ड, देन यू विल से युनियन ऑल. वेन यू से युनियन ऑल, आता बघा इंडियाच्या तुम्हाला 2 एंट्रीज दिसत आहेत. सो युनियन ऑल डिस्प्लेज duplicate records also, while union only displays distinct records. So guys, any questions on union? मला माहिती तुम्ही कॉलेजमध्ये हे केलंय. कॉलेजमध्ये करणं आणि इंटरव्ह्यू मध्ये आन्सर करणं थोडंसं वेगळं आहे, राईट? एनी क्वेश्चन्स युनियन आणि युनियन ऑल मध्ये? येस, लेट मी नो इफ यू हॅव एनी क्वेश्चन्स. Right? So guys, I'm putting in your syllabus union also. आता ना हे असं पण विचार करू नका आपल्या कालेसाठी सिलेक्शन होणार की नाही होणार. असं विचार करा की बाबा आता समजा पुढे जेव्हा ओपन मार्केटमध्ये जाणार तर हा प्रश्न येणारच आहे, राईट? सो लेट अस ऑल्सो प्रिपेअर अकॉर्डिंग टू इट. दुसरं जे आहे ते आहे सब क्वेरी आणि को रिलेटेड क्वेरीज, राईट? हाही इम्पॉर्टंट आहे. लेट मी टॉक अबाउट व्हॉट इज अ सब क्वेरी. अँड एनीवन हिअर सब क्वेरी आणि को रिलेटेड तुम्ही केलंय तुमच्या कॉलेजमध्ये, आय एम शुअर. सब क्वेरी आणि को रिलेटेड मध्ये काय फरक आहे? कॅन यू पुट डाउन ऑन द चॅट? एनीवन देअर? गुगल करू नका, जर येत नसेल तर नाही येत, नाही काय प्रॉब्लेम नाही, नाही आलं आपलंच घर आहे. आणि ते युट्यूबच्या व्हिडिओचा जास्त विचार करू नका, ते सर्व नंतर आम्ही नवीन व्हिडिओज बनवणार आहे. वी आर गोइंग टू डिलीट दिस. तर हे जे आहे याच्यात व्हॉट एव्हर आय एम टॉकिंग आउट हिअर, दिस इज हे काय आता जग तिकडे 50 सबस्क्रायबर आहे, 50 सबस्क्रायबर आहे, बट दोज आर लाईक आवर ऑल इंटरनल वन. असा तो काही चॅनल काय फेमस नाही की काय इकडे बोलल्यावरती तिकडे जाणार, राईट? लेटर ऑन वी आर प्लॅनिंग टू क्रिएट मोर बेटर व्हिडिओज अँड पुट इट आउट देअर इन मराठी. हा, कोणी आहे इकडं सब क्वेरी आणि नाही आलं तर नाही आलं गाईज, दॅट्स अ ह्युमिलिटी. नाही आलं, मला पण येत नाही. आता तुम्ही नाही, इफ यू वुड बी सरप्राइज्ड, म्हणजे तुम्हाला दाखवण्यासाठी की ना, हा बघा सकाळी मी बसलो होतो, मला एक व्हिडिओ बनवायचा होता, स्वॅपिंग ऑफ 2 नंबर्स. मी तुम्हाला जस्ट बोलतोय. हा, काय काय लोकांना वाटत असेल की आय नो एव्हरीथिंग अप फ्रंट, पण ते चुकीचं आहे. आता स्वॅपिंग ऑफ 2 नंबर्स केवढी सोपं थिंग आहे, सर्वांनी कॉलेजमध्ये केलंय. इफ आय टेल टू सुकेश डेट की त्याच्या गुरुला स्वॅपिंग ऑफ नंबर देत ना, तो मला सरळ फेल करणार. पण व्हॉट आय फील ना, आय डोंट नो, दॅट्स इट. तर मी काय करणार, 10 मिनिटं ते वाचणार, मग उद्या पण मी 10 मिनिटं वाचणार आणि परवा पण वाचणार. आणि स्वॅपिंग ऑफ 2 नंबर्स मध्ये मला पीएचडी, आय विल गेट अ पीएचडी डिग्री. आर यू गेटिंग गाईज? मी काय बोलतोय, हे आता स्वॅपिंग ऑफ नंबर्स मी लॉजिक विचार करत होतो पेननी की ह्याला निगेटिव्ह असेल तर कसं स्वॅप करायचं, राईट? व्हॉट डू यू मीन बाय, इफ यू डोंट नो समथिंग इज वन थिंग, बट गोइंग फ्रॉम दॅट नॉट नोईंग टू बिकमिंग अन ग्रॅज्युएट अँड पीएचडी इज व्हॉट ह्युमन्स आर मेंट फॉर. म्हणजे माणसाचं ते काम आहे की मला नाही येत स्वॅपिंग ऑफ, नाही येत मला इक्वल टू आणि इक्वल टू नाही येत मला, नो प्रॉब्लेम. यू स्टार्ट लर्निंग 1 hour, 2nd hour, 3rd hour, राईट? सो गाईज प्लीज पुट नाही येत तर नाही येत, सांगा की नाही येत मला. कारण मला काय ते कॉलेजमध्ये सिलेबस होतं, राईट, तुमचं को रिलेटेड क्वेरीज अँड सब क्वेरीज. तर आय वॉन्ट टू जस्ट टेल यू दॅट आय डोंट नो स्वॅपिंग ऑफ 2 नंबर्स. मला माहित आहे, बट मी थोडंसं आता वेगळ्या दृष्टिकोनाने ते करतोय. एक व्हिडिओ बनवणार आहे मी स्वॅपिंग ऑफ 2 नंबर्स. किती लोकांना येतं को रिलेटेड सब क्वेरी आणि सब क्वेरी? तुम्ही माझ्यासमोर बोलत नाही तर तुम्ही इंटरव्ह्यू मध्ये काय बोलणार? ओके ओके, नो सर. सो लेट अस गो अहेड. सो हिअर इट इज. सो आता हा एमएसटी कंट्रीज आहे, अज्युम हा एक एमएसटी कंट्रीजचा टेबल आहे. समजा मी अजून एक टेबल बनवतो बँड कंट्रीज, म्हणजे हे ते कंट्रीज आहेत जे बँड आहेत. ओके, सो आय पुट अ कंट्री नेम हिअर आणि एन varchar 20 आणि आयडी आणि एंड, राईट? सो हे ते कंट्री जे बँड आहेत. सो बँड कंट्रीज.
let me not use banned countries कारण हा example bad होऊन जाणार. I will say that these are the countries who are discounted. याच्यामध्ये discounted countries. कारण हे सर्व एक्झाम्पल युट्यूब मध्ये जातं आणि नंतर मलाच काहीतरी एक मेसेज येणार काय चाललंय कशाला केलं US ला बॅन राईट. सो लेट मी नॉट पुट ऑल दॅट. सो डिस्काउंटेड कंट्रीज आहे. आता समजा याच्यामध्ये मी इंडियाला डिस्काउंट दिलंय राईट. लेट मी गो अँड डिझाईन दिस. मला फक्त आयडी पाहिजे. आय डोंट वॉन्ट द. सो मी नेम डिलीट केलाय. आय जस्ट वॉन्ट द आयडी राईट. सो वन इज आता त्याच्यात वन काय होतं. वन इज USA. सो लेट्स से USA हॅज अ डिस्काउंट अँड इंडिया हॅज अ डिस्काउंट राईट. आता बघा हे डिस्काउंटेड कंट्रीज मध्ये दोन कंट्रीजला डिस्काउंट आहे राईट. एक आहे USA आणि एक आहे इंडिया राईट. आता मला जाऊन हे बघायचंय की कोणत्या कोणत्या कंट्रीजला तुमचं डिस्काउंट आहे. तर एक तर तुम्ही काय यूज करू शकता. इनर जॉईन यूज करू शकता. लेफ्ट जॉईन यूज करू शकता. फॉर एक्झाम्पल फाइंड आउट द कंट्रीज which have discount. No problem. Select a star from MST countries. Inner join discounted countries. काय येत नाही. Countries on wherever the IDs are matching. Inner join selection of the countries. Inner join on काय ते सॉरी मला क्वेरी पण आठवत नाही म्हणजे सिंटॅक्सेस मिस्टेक होऊ शकतो. आय विल गो अँड गुगल इट and that's fine. I don't want to remember syntaxes. Let me check the syntax now. येतं मला execute. काय on could not be bound का integer होता right. Multi-part. Oh right, okay, let me see here. It was a int. What discounted countries.id. help करा मला पोरांनो. Inner join bad. I syntax मध्ये चूक केलंय. Inner join table on this and this and this right. बरोबर आहे. रिमेंबर तुम्ही SQL सर्व्हर मध्ये 1 and 2 आणि ID मल्टीपार्ट म्हणजे त्याला दोन मल्टीपार्ट कुड नॉट बी बाउंड. चला काय हा एरर आहे बाबा. मला वाटतं ते मल्टिपल व्हॅल्यूज आहेत. हा इंडियाचे दोन व्हॅल्यूज आहेत राईट त्याच्यात. लेट अस सी. वन ना एकच आहे बरोबर आहे. मल्टीपार्ट कुड नॉट बी बाउंड. बघू दे मला बाबा. गूगल बाबा की जय. Let me teach you Googling. I don't like this. I want to go to Stack Overflow. Stack Overflow is sort of trusted. Since the distinction between 2 and 3 is this inner join reference to early. Okay. Very good.
you're trying to reference the alias table before it appears in your sequence. बरोबर आहे ना sequence मध्ये? Yes, anyone there? चला कोणीतरी बोलतोय. Hello, sir. Discounted countries. Table Yes, yes. name is wrong. Wrong is it? Discount country ID. त्यांनी मग हे का नाही दिलं मला टेबल नेम रॉंग आहे म्हणून? डिस्काउंटेड कंट्रीज. हे बघा डिस्काउंटेड कंट्रीज. डिस्काउंटेड कंट्रीज हा बघा राईटला आहे टेबल नेम आयडी. जर टेबल नेम रॉंग असतं तर मला काहीतरी वेगळं येणार असं येणार इनव्हॅलिड ऑब्जेक्ट नेम. तसं नाही येणार मला. इट्स डिस्काउंटेड कंट्रीज. यस डिस्काउंट. ओ हे खाली ते मला द्यायला पाहिजे ना एरर यार की नाही? शी ओके मला वाटलं की तो एरर द्यायला पाहिजे मला याच एररच दिला ना त्यांनी काहीतरी मला वेगळंच एरर दिलं. ओके गुड बट दॅट ऑल्सो टेल्स यू दॅट इवन इफ आय एम अ सिनियर आय कॅन गेट लॉस्ट इन टू थिंग्स राईट. ओके माझं हे बोलणं आहे की हे मी इनर जॉईननी पण मला आता हे भेटलं की ह्या कंट्रीजना डिस्काउंट दिलंय. मी हा उत्तर लेफ्ट जॉईननी पण करू शकतो. मी हा उत्तर आउटर जॉईन किंवा राईट जॉईननी पण करू शकतो. आणि ह्याला अजून एक वे आहे करण्याचं ते आहे सब क्वेरी. राईट सब क्वेरी मध्ये आय कॅन डू लाईक दिस where mst countries dot id is equal to select id from discounted countries. I'm so sorry guys, that error out there. Discounted countries I now delay. Now this is called as a sub query. Sub query मध्ये काय होतं की पहिला एक क्वेरीच्या आत दुसरा क्वेरी असतो राईट. सो हा काय करणार पहिलं जाऊन सर्व आयडी रिटर्न करणार आणि त्या आयडीला तो कम्पेअर करणार या आयडी संघ आणि आउटपुट देणार. सेम आउटपुट असेल बट दिस इज युझिंग अ सब क्वेरी राईट. सो इफ यू गो अँड एक्झिक्यूट दिस दॅट इज इंटरेस्टिंग. आता हा जो सब क्वेरी आहे हा मोर दॅन वन व्हॅल्यूज रिटर्न करतोय. म्हणजे हा जो सिलेक्ट आयडी आहे जर मी याला सिलेक्ट केलं आणि याला एक्झिक्यूट केलं तर इट इज रिटर्निंग मोर दॅन डिस्काउंटेड कंट्रीज. It is returning more than one value. So he's saying that equal to म्हणजे एकच value, right? So I can say where in म्हणजे हा जो सब क्वेरी आहे तो 10 व्हॅल्यूज रिटर्न करतोय तर आपण एक्झॅक्ट मॅच नाही करू शकत राईट. सो where customer ID in. So you can see now हा पण मला सेम उत्तर देतोय राईट. आयडी काय काय he has removed UK and shown only US. तर ह्याला बोलतात सब क्वेरी. सब क्वेरी means there is an outer query, or I'll say an inner query if you want to say. This inner query returns data to the outer query and then outer query is evaluated. So quickly, over here now, Hazo, let me, 2 minutes guys, I want to make sure Yogesh Saranja, before you go to anyone, you should know these concepts. हे सर्व कॉलेजमध्ये झालंय बट कॉलेजमध्ये फक्त मार्क्ससाठीच असतात. सो आय विल नीड दिस नाव हिअर. सो दिस आउटर क्वेरी याला आपण इनर क्वेरी बोलू आउटर क्वेरी बोलू ज्या दृष्टिकोनातून तुम्ही बघणार आहे. पण दोन क्वेरी आहेत. हा एक बाहेरचा क्वेरी आहे आणि हा आतला क्वेरी. तर हा पहिला एक्झिक्यूट होणार. दिस विल गेट एक्झिक्युटेड फर्स्ट राईट. सो सॉरी फॉर दिस. सो दिस विल गेट एक्झिक्युटेड फर्स्ट. So this gets executed first आणि हा डेटा रिटर्न करतो ह्याला आणि मग बाहेरचं क्वेरी एक्झिक्यूट होणार आणि मग फायनल आउटपुट येणार राईट. याला बोलतात सब क्वेरी. इनर जॉईन मध्ये काय होतं इट कम्पेअर्स रो बाय रो. म्हणजे एक व्हॅल्यू घ्या मग कम्पेअर करा, दुसरं व्हॅल्यू घ्या मग कम्पेअर करा अँड सो ऑन राईट. नाव गोइंग बॅक अगेन ह्याला अजून एक प्रकारे आपण लिहू शकतो. सिलेक्ट दिस फ्रॉम दिस where MST country ID let me check. Yeah, this way. So where ID is equal to आता हा क्वेरी बॅड क्वेरी आहे. प्लीज नोट हा बॅड क्वेरी आहे. बट फॉर अंडरस्टँडिंग ऑफ द क्वेरी
यू कॅन सी नाव थोडंसं मी चेंज केलं याच्यात. रिमेंबर हे एरर्स दाखवतात, बट आय डोंट सी दॅट देयर शुड बी एरर्स ॲज सच. इफ आय एक्झिक्यूट दिस, मला सेम आउटपुट आहे, पण याच्यात काहीतरी मी अजून एक्स्ट्रा ऍड केलं. लेट मी मेक यू अंडरस्टँड दिस, राईट? सो हियर इफ यू सी दिस क्वेरी, इट इज द सेम वे, बट इट इज बिट कॉम्प्लिकेटेड अँड ऑल्सो इनएफिशियंट पण आहे, राईट? याच्यात काय होतं आता, ही विल फर्स्ट टेक वन रेकॉर्ड ऑफ एमएसटी क्वेरीज. म्हणजे समजा त्यांनी वन रेकॉर्ड घेतलं पहिला युएसए, त्याचा जो वन रेकॉर्ड आहे तो इकडे येणार, एमएसटी आयडी मध्ये वन येणार, आणि तो आतला जे आहे रेकॉर्ड, जसं या डिस्काउंटेड कंट्रीज मध्ये वन म्हणजे युएसए, तो युएसएचा आयडी रिटर्न करणार, आणि परत हा आयडी मग कम्पेअर होणार. मग तो दुसरा रेकॉर्ड घेणार. हा जो इकडे इक्वल टू टाकल्यावरती काय झालं की ही विल गिव्ह द रेकॉर्ड फर्स्ट टू द इनर क्वेरी, याला इव्हॅल्युएट करणार आणि परत आउटर क्वेरीला इव्हॅल्युएट करणार. तर इकडे बिकॉज ऑफ दॅट द क्वेरीज आर रिपीटिंग विदिन हिमसेल्फ. दिस इज कॉल्ड एज को रिलेटेड क्वेरीज. मला माहिती आहे आता या संदर्भात यू कॅन डू द सेम थिंग बाय डिफरंट वेज. म्हणजे यू कॅन यूज इनर जॉईंट, लेफ्ट जॉईंट, राईट जॉईंट, सब क्वेरी आणि को रिलेटेड. को रिलेटेड मध्ये बिकॉज ऑफ दिस इक्वल टू साइन हिअर, पहिला तो एक रेकॉर्ड इकडे देणार, त्याची इव्हॅल्युएशन होणार, परत वरती सेकंड रेकॉर्ड, असं करत जाणार, राईट? ओके, सो डिड वी गेट गाइस व्हॉट इज को रिलेटेड क्वेरी अँड सब क्वेरी? सो इन सब क्वेरी एका संघ सर्व रेकॉर्ड बाहेर जातात आणि मग बाहेरची क्वेरी इव्हॅल्युएट होते. को रिलेटेड मध्ये टू अँड फ्रो आहे, त्याला द्या परत, मग परत याला इकडे परत द्या, परत त्याला परत द्या, परत इकडे हे करा, राईट? आय कम टू दिस. हा जो एक्झाम्पल आहे तो को रिलेटेड क्वेरीसाठी चांगला नाहीये. हा जो एक्झाम्पल आहे तो सब क्वेरीसाठी पण चांगला नाहीये. हा एक्झाम्पल इनर जॉईंटनी प्रॉपरली सॉल्व्ह होतो. पण आय हॅव गिव्हन यू पर्स्पेक्टिव्ह, कारण काय काय अशा कंडिशन्स आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला सब क्वेरी ऐवजी काय आहेच ना, ऑप्शन्सच नाही. आय कम टू दोज कंडिशन्स, राईट? आणि तुम्हाला को रिलेटेड क्वेरीज पण तुम्हाला मग त्यावेळी को रिलेटेड क्वेरीज यूज करावं लागतील, राईट? सो एनी क्वेश्चन गाईज? इनर जॉईंट मध्ये जस्ट क्विकली, इनर जॉईंट मध्ये असं आहे, इनर जॉईंट किंवा लेफ्ट जॉईंट मध्ये रेकॉर्ड बाय रेकॉर्ड कंपॅरिझन आहे, की हा एक रेकॉर्ड घेतला, हा एक रेकॉर्ड घेतला आणि कंपॅरिझन केलं, करत गेलं, राईट? लेफ्ट जॉईंट, इनर जॉईंट, जॉईंट्स मध्ये. सब क्वेरी मध्ये सॉरी सब क्वेरी मध्ये एक इनर क्वेरी आहे, तो पहिला डेटा बाहेर देणार, एका संघ देणारा, आणि मग जो आउटर क्वेरी आहे तो हा डेटा घेऊन इव्हॅल्युएट करणार. ह्याला बोलतात सब क्वेरी. आणि वेन वी हॅव को रिलेटेड क्वेरीज, याच्यामध्ये काय, पहिलं बाहेरची क्वेरी डेटा आतल्या क्वेरीला देणार आणि मग आतली क्वेरी बाहेरच्या क्वेरीला देणार. सो यू कॅन थिंक अबाउट दिस इज अन आउटर क्वेरी अँड दिस इज अन इनर क्वेरी. हा पण तुमचा आउटर क्वेरी आहे, राईट? आउटर क्वेरी अँड दिस इज अन इनर क्वेरी. सो रिमेंबर, एनी क्वेश्चन्स गाइज ऑन द फंडामेंटल? जॉईंट मध्ये लेफ्ट जॉईंट, राईट जॉईंट मध्ये तो रेकॉर्ड बाय रेकॉर्ड, व्हेरी एफिशियंट. जर तुमच्याकडे दोन टेबल्स आहेत त्याच्यामधले मॅचिंग रेकॉर्ड्स पाहिजे तर तो जॉईनच असेल, राईट? पण केव्हा केव्हा असं असतं ना की तुम्ही तिकडून डेटा घ्या. म्हणजे आता हा बघा, हा जो आहे सब क्वेरी आहे, पहिलं ह्याचं डेटा घ्या, नंतर त्याचं डेटा घ्या, बाहेर करत 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 आउटपुट द्यायचं आहे. अशा वेळी इनर जॉईंट खूप कॉम्प्लेक्स होऊन जाणार. आता हे पण ह्याचं पण कंडिशन मी सांगतो. याच्यामध्ये काय की फॉर एक्झाम्पल पहिलं बाहेरचं डेटा घ्या, त्याला त्याच्या बेसिसवरती काहीतरी इव्हॅल्युएट करा, परत परत पाठवा. मग ह्याची कंडिशन्स वेगळे आहेत, राईट? सो रिमेंबर ऑल ऑफ दीज आर ऑफ डिफरंट सिनारिओज, राईट? आता सब क्वेरी कोरिलेटेडसाठी सिनारिओ आता सध्या माझ्याकडे डोक्यात नाहीये, बट आय एम जस्ट सेइंग की मोस्ट ऑफ द टाइम इनर जॉईंट, लेफ्ट जॉईंट विल सॉल्व्ह युअर प्रॉब्लेम अँड दे आर व्हेरी एफिशियंट. तर पहिलं काय, जॉईंट्स यूज करा. जर तुमचा प्रॉब्लेम जॉईंट सॉल्व्ह करते, सब क्वेरी आणि कोरिलेटेड कडे बघू पण नका. पण समजा तुमचा प्रॉब्लेम जॉईंट सॉल्व्ह करत नाही, म्हणजे याचा अर्थ नाव इट्स टाइम टू लुक ॲट सब क्वेरी अँड कोरिलेटेड, राईट? एनी क्वेश्चन्स? येस, एनी क्वेश्चन्स? क्वेश्चन असेल तर प्लीज सांगा. नो? ओके, नाव आय गिव्ह यू एन एक्झाम्पल. जे जेव्हा पण इंटरव्ह्यूज होतात, राईट, एक फेवरेट क्वेश्चन आहे. टॉप 3 सॅलरी द्या, थर्ड हायेस्ट सॅलरी, फोर्थ हायेस्ट सॅलरी अँड फर्स्ट हायेस्ट सॅलरी. रिमेंबर, अगेन आय एम कमिंग बॅक टू सेम थिंग. यू हॅव टू इम्प्रूव्ह युअर लॉजिक बाय रिडिंग ऑल दिस थिंग्स, राईट? तर एक जो प्रश्न येतो की जसं एक्झाम्पल, आणि जे मी काल तुम्हाला दिलं होतं ते व्हिडिओ, एक मी इकडे टेबल बनवलेलं आहे आणि लेट मी फेच दॅट टेबल. सॅलरी. आता बघा, हा माझ्याकडे एक सॅलरीचा टेबल आहे, याच्यात शिव, राजू, टेस्ट आणि हे आहे.
तर याच्यात मला आता सेकंड सॅलरी पाहिजे हायेस्ट काय. जसं याच्यामध्ये 100, 200, 300 आणि 400. म्हणजे 200 इज द or I will say 300 is the second highest salary. किंवा मला लोएस्ट सॅलरी पाहिजे, सेकंड लोएस्ट सॅलरी. आता कसं क्वेरी लिहिणार? कॅन एनीवन टेल मी हिअर? तुम्हाला आता इनर जॉईन येते, तुम्हाला लेफ्ट जॉईन येते, आणि तुम्हाला एक अजून एक सिंटॅक्स शिकवतो, सिलेक्ट टॉप. म्हणजे एक कोणीतरी मला सांगणार की अरे सर सिलेक्ट टॉप करा. आता हा बघा सॅलरी टेबल आहे. सो आय कॅन से हिअर सिलेक्ट टॉप सॅलरी फ्रॉम काय आहे तो टेबलचं नाव, TBL सॅलरी. काय बाबा हे पेंटच होत नाही. ओके, टॉप 1 or टॉप 2 फ्रॉम TBL सॅलरी. आता जर हे तुम्ही बघितलं तर हा काय करणार, हा टॉप 1 सॅलरी घेऊन येणार. पण जर तुम्ही टॉप 2 सांगितलं तर तो टॉपचे 2 सॅलरी घेऊन येणार. आणि रिमेंबर असेंडिंग डिसेंडिंग, म्हणजे आता हे आता असेंडिंग आहे, बट इफ यू से हिअर डिसेंडिंग, सो ऑर्डर बाय, इफ आय से सॅलरीला डिसेंडिंग, तर बघा आता मला उलट आलेलं आहे, राईट, असेंडिंग डिसेंडिंग. पण दिस इज नॉट गिव्हिंग मी वन रेकॉर्ड, मला एकच रेकॉर्ड पाहिजे की 300 बस. किंवा मला सेकंड लोएस्ट म्हणजे 200, राईट. कसं करायचं, तर हा टॉप कीवर्डनी पण सॉल्व्ह नाही होणार आहे. म्हणजे लोक काय करतात इंटरव्ह्यू मध्ये असं टॉप गिफ्ट काहीतरी लिहितात, पण त्याच्याने काय होत नाही. इट विल, आणि जसं तुम्ही टॉप सांगितलं ना इंटरव्ह्यूला समजलं की तुम्हाला येत नाही म्हणून. हा काय असू शकतं याच्यात, हाऊ वी कॅन डू इट, एनीवन? यू नो इनर जॉईन, यू नो राईट जॉईन, यू नो लेफ्ट जॉईन. मला याच्यामधले, डिड वी गेट द क्वेश्चन एव्हरीवन? आय होप एव्हरीवन हॅज गॉट द क्वेश्चन. ना सर्वांना क्वेश्चन समजलं काय? प्लीज टेल मी इफ यू अंडरस्टूड द क्वेश्चन. याच्यामधलं मला टॉप सेकंड हायेस्ट सॅलरी पाहिजे म्हणजे 300, किंवा मला टॉप थर्ड हायेस्ट पाहिजे, सॉरी हा थर्ड हायेस्ट आहे, राईट, सेकंड पाहिजे तर 200, राईट. सो हाऊ डू आय फेच दॅट ओनली वन रेकॉर्ड अँड आय गिव्ह इट, राईट. तर हा एक एक्झाम्पल आहे जिकडे यू हॅव टू यूज को रिलेटेड क्वेरीज. म्हणजे याचा तुम्हाला काय करावं लागेल, हा वरती रेकॉर्ड आहे, एक बाहेरचं क्वेरी असेल 200, 300, 400 किंवा 100 काय, राईट. तुम्हाला हा पहिला 200 घ्यावा लागेल आणि 200 तुम्हाला इव्हॅल्युएट करावं लागेल. सांगितलं आता हा 200 काय आहे, हा 200 सेकंड मध्ये आहे का थर्ड मध्ये आहे? ओके, सेकंड मध्ये आहे. तर तुम्हाला याला काय पाहिजे, टॉप सेकंड पाहिजे. परत घ्या, नाव टेक द सेकंड 300. एक एक करून तुम्हाला करावं लागेल जोपर्यंत तुम्हाला फायनल आउटपुट येत नाही. म्हणजे ह्याला जर सॉल्व्ह करायचं असेल देन देर इज नो अदर वे, यू हॅव टू यूज को रिलेटेड क्वेरीज. इनर जॉईन, लेफ्ट जॉईन, राईट जॉईन, टॉप वॉप, ते सर्व चालणार नाही, राईट. सो लेट अस सी हाऊ टू डू दॅट. अँड प्लीज जर तुम्हाला जमलं तर ह्याचं एक आर्टिकल लिहा, कारण मला माहिती आहे की हा प्रश्न एकदमच आहे. सो यू कॅन सी हिअर, this is where it is interesting. Let's एक अजून एक, before I go and write that subquery, थोडंसं लॉजिकल प्रिपरेशन. काउंट स्टार, जर मी काउंट स्टार केलं तर मला आता 4 रेकॉर्ड येत आहेत. जर मी सांगितलं टॉप काउंट स्टार, टॉप 2 काउंट स्टार समजा, राईट, तर मला टॉप, राईट, ठीक आहे, मला काउंट स्टार केलं तर मला काउंट येत आहे, राईट. आता समजा मी हे सांगितलं की वेअर, लेट मी सी, वेअर TBL सॅलरी डॉट, प्लीज थोडंसं आता लॉजिककडे लक्ष द्या, इज इक्वल टू, इज ग्रेटर दॅन, पहिलं रेकॉर्ड घेतलं मी 100, हा बघ. सो व्हॉट इट सेज मी 3, म्हणजे 100 जो आहे तो ऍक्च्युली इक्वल टू पण करा, लेट्स डू इक्वल टू ऍज वेल, 4, राईट, दॅट इज गुड. म्हणजे 100 जो आहे तो लोएस्ट आहे व्हॅल्यू. नंतर मी घेतलं सेकंड रेकॉर्ड 200, तो आहे थर्ड. नंतर मी घेतलं थर्ड व्हॅल्यू, तर तो आहे सेकंड, राईट. नंतर मी घेतलं 400, तर तो आहे फर्स्ट.
याचा अर्थ की हा माझा आतला क्वेरी झाला आता. सो दिस विल बी माय इनर क्वेरी. आणि बाहेर मी काय करणार नाव, सिलेक्ट स्टार फ्रॉम टीबीएल सॅलरी, राईट, वेअर तुम्हाला काय पाहिजे, लेट्स से आय वॉन्ट टू गेट द सेकंड हायेस्ट सॅलरी. सो वेअर 2 इज इक्वल टू हे, आणि हा जो व्हॅल्यू आहे 400 200, राईट, दॅट विल नाव कम फ्रॉम द आउटर क्वेरी. सो आय हॅव टू नाव पुट एलियास, कारण इकडे पण टीबीएल सॅलरी. सो आय से दिस इज टीबीएल सॅलरी एलियास. एलियास म्हणजे एक फ्रेंडली नेम A1, राईट, आणि ह्याला मी नाव देतो A2. रिमेंबर, दोनदा, कारण दोन्ही टेबल स्वतःला सेल्फ रेफरन्स करतायत, राईट. सो आय से दॅट दिस वेअरएव्हर दिस A2 ची सॅलरी इज ग्रेटर दॅन A1 चा जो सॅलरी आहे. आता बघा, इट विल टेक 100, इट विल कम हिअर, इट विल देन टेक 200, कम हिअर, आणि जेव्हा 2 येणार, it will say now this is the second highest salary, right? So if I execute this, you can see now this is Raju has the second highest salary. जर मी सांगितलं राजूला सेकंड कसं काय, या 100 200 300, या सेकंड बरोबर, यु नो, म्हणजे टॉपनी सेकंड आहे. जर मी सांगितलं मला आता थर्ड हायेस्ट सॅलरी द्या, तर थर्ड हायेस्ट सॅलरी इज 200, मला टॉपची द्या, फोर्थ हायेस्ट सॅलरी, फोर्थ, राईट. आणि समजा तुम्हाला उलट करायचं असेल की लोएस्ट सांगा, तर ह्याला तुम्हाला चेंज करावं लागेल. डिड वी गेट गाईज? सो प्लीज अंडरस्टँड, जर तुम्हाला असं काय प्रश्न आलं की टॉप सॅलरी, टॉप स्टुडंट मार्क्स, किंवा ह्याचं मला सेकंड हायेस्ट दाखवा, तर तुम्हाला ह्या प्रकारचं यू हॅव टू राईट अ को रिलेटेड क्वेरी अँड शो देम. अँड रिमेंबर, इंटरव्ह्यू मध्ये अशा प्रकारचे क्वेश्चन येतील, तुम्ही फक्त अटेम्प्ट करा. सिलेक्ट इनर जॉईंट लॉजिकली लिहा, सर काउंट करणार, मग नंतर ग्रुप बाय करणार, नंतर मग युनियन करणार, नंतर मग युनियन ऑल करणार, आणि हे सर्व, राईट.